कौन कौन सा फ्लेवर है भैया? ये रोज है। रोज। और कितने कितने ऐड होते हैं उसमें? फिर इसके बाद ये है ऑरेंज। ऑरेंज। हाँ। और बताते चले जाओ। ये काला खट्टा। काला खट्टा। और ये हिरवा। हिरवा। ये रोज। रोज। फिर से रोज। हाँ। काय खायचं? एवढा घाम कस काय आला? घाम कस काय आला एवढा? हा? कुठे गेलता पळायला? कुठं? हा वय. ते पृथ्वी लंगवायला तर राजच आहे का नाही? आहे का नाही? चला आता जेवायला. राम राम मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे माझ्या धावत्या पायथ्या जिंदगीमध्ये. तर मित्रांनो, धावत्या पायथ्या जिंदगी कसं तुम्हाला माहिती का? माझं ब्लॉगचे कंटेंट दररोज कसं माहिती आहे का? दररोज घरून ब्लॉग सुरू करायचा. माझ्या कामामुळे नाही का मला घरून ब्लॉग सुरू करता येत नाही. मित्रांनो, पुढे गाडी चालू आहे. आज मी कसं झालो तुला पातळीला ऑर्डरला. मित्रांनो, सध्या आपला ब्लॉग म्हणला 114वा ब्लॉग. मित्रांनो, मग 2-3 दिवस खाडा आला त्याच्यामुळे आपली ब्लॉगची बरेचसे कंटिन्यू माग राहिले, म्हणजे दिवस माग राहिले. तर चला भेटून राहिलं आपल्या स्टेशन पातळीमध्ये. आज पण जवळच आपली ऑर्डर. बरं जवळ आहे. जवळ असलं बरं म्हणतं, संध्याकाळी यायला पण बरं वाटतं. मित्रांनो, आज आम्ही गाडी घेतली या शिवलेल्या मॅडम शालनी. शेवगावला एक ऑर्डर आहे. शेवगावला जायची आणखी एकदम पट्टर घ्यायला नाही. त्यांनी नेली ही बारकी गाडी. तर तुम्ही कशासाठी घेतली माहिती आहे का? विशाल जायचं आहे दुपारच्या लागलं कोणतरी त्या लागण्यासाठी नाही का? आजची स्क्रीन माझी रॉबर्ट आहे. आपल्या लाईव्हवर काही नाही आहे. आता इमेजवर दाखवायचे मित्रांनो. चला जाऊन करता आपल्याला जाऊन भेट करायची, नाश्ता करायचा. जाऊ शकता आपलं लवकर आवडून घेतलं बरं. झालं मित्र आणखी 2-3 दिवस आपल्याला आपल्या गावाकडं झाला तर ऑर्डर समजा आता लागायचा थोड्याचा महिना. त्याच्यामुळे ऑर्डर मला बंद होणार आपल्या डिस्ट्रिक्शनवर. तर मित्रांनो, थोडं पुढं येत नाही तर आपल्याला लागला पूस. त्याच्यामुळे गाडी लगेच साईडला दाबावं लागली. कारण कसं माहिती आहे का? मागं तिला वरती काय झाकणवर काही नाही आहे. पावसाला लगेच गाडी साईडला दाबावं लागली झाडाखाली. ह्या पोहोच चाललो मित्रांनो. सगळं पाणी झालंय गाईस. तिथपर्यंत पोहोच नव्हतं पण इथे लगेच पोहोच सुरू झाला. वायपर चल बरं, वायपर. रे गाईज आज जवळची ऑर्डर तरी आज आपण ही गाडी घेतली. कशामुळे माहिती आहे का? कारण दाजी कधी पण विषय जातात ही गाडी देतात अशोक लेलंड. तर काही चला वाटलं आता पोच निघू दमानी मग गाड्या अशा आहे. तर काहीच फायनली सगळं येऊन स्क्रीन फिट करून झालेली आहे. आता फक्त वायरिंग राहिली मित्रांनो. आज नसतं आलं ते बरोबर असतं कारण एवढं डोकं ते दुखून राहिलं की नाही. सर्दी ते बरं जाम झाले. यूज तर काही वाटलं मला आधी झालं तर शिक कसं तरी होऊन राहिले. विशाला गेला बाहेर गाडी लावायला करून. मित्रांनो, सोपं नाही आहे लावणं. वायरिंग चुकली नाही पाहिजे. वायरिंग जर चुकलं लागेल की आईस जातो. आईस म्हणजे जास्त माहिती आहे का? तेव्हा असं असतं असं. आता नाही निघाला आईच कारण की आता नाही. आता पॅनल कसं उठलेलं तर मग जाऊ का? हे बघा पॅनल याच्यामध्ये उठलेलं याच्यामध्ये हे काही निघत नाही. मग त्याच्यामुळं या मोकळा तुम्हाला मी नक्की दाखीन NVS याच्या आज मी काय आहे काही नाही. बघताय ना फक्त आपलं कॉम्प्युटरला कसा एक फॅन असतो. तो फॅन असतो आणि ते सगळे ॲडॅप्टर वगैरे सगळ्याचेच असतं. ते पेटीमध्ये जी पेटी नाही पेटी सगळ्याच्यामध्ये असतं. त्याच्यावर जाऊन ते थोडं हे करतो आणि तिथं आपण सगळं फिट करून. कारण ती वायरिंग सगळी मला करायची. बाकी सगळं विशालकडे सेटअप. वायरिंग करायला काही नाही. तो सोपं असेल तर थोडं डोकं लावून करावं लागतं. कारण जर चुकलं ना आईच जायचं वाटतं. त्याच्यावर डोकं ठिकाणावर रोज थोडं करावं लागतं. जाऊन मित्रांनो, आजचे दिवस ऑर्डर आहे. आज झाली का उद्यापासून बंद आहे. तर उद्यापासून भांड्याचं पाणी लागायचं आहे. जाऊन दे मग. तर काही जाग सेटअपवर सगळं कंप्लीट केलेलं आहे. हात मिनिट कुठं आपण नाश्ता करायला मागं मंगल घरला इकडं सेटअपवर सगळं केलेलं आहे. चालेल नाश्ता करून भूक लागली मारण्याची. काही नाश्त्याला पोहे. एवढे किचन रूम काही चला घेऊ पोहे फस्त करून घेऊ आपल्या सेटअप करून. तर
काहीच फायनली आपली सगळी स्क्रीनवर सगळी खुलून आलेली आहे. आता गेली ती स्क्रीन विशाल घेऊन नगरला डायरेक्ट. नगरला काही निघालं नाही का. आता मी आलो बाहेर गोळा खायला. भैया गोळा बनवून देते तर काहीच. आता पाणी ओढलं डायरेक्ट त्यांनी असं फिरवलं तर. कौन कौन सा फ्लेवर है भैया? ये रोज है। रोज. और कितने कितने ऐड होते हैं उसमें? फिर इसके बाद ये है ऑरेंज। ऑरेंज. हाँ। और बताते चले जाओ. ये काला खट्टा। काला खट्टा. और ये हिरवा। हिरवा. ये रोज। रोज. फिर से रोज. फिर से रोज। हाँ. फिर से ऑरेंज. ऐसा क्यों फिर से फैसिलिटी? हाँ। सिर्फ हमारे लिए है क्या? सबके लिए? नहीं, सबके लिए। सबके लिए कोई भी आएगा सबको डबल डबल. तर गाईज फायनली आपल्या हातात गोळा आलेला आहे. फायनली रिझल्ट घेऊन गाईज. इधर मावा कुल्फी है। इधर मावा कुल्फी गाईज. 10 रुपये 20 रुपये. बाईकडे 2 स्टॉक आहेत. गाईज चला थोडं फस्त करून जातो घरी, कारण की आता मला लागे आठला घरी जायचं आहे. तर गाईज फायनली संध्याकाळचं डिनरला मला बसायचं आहे. माझ्यासोबत 2 कार्टून आहेत. एक हे कार्टून तन्मय आणि एक आपली चिव. तर गाईज आता बसायचं आपल्याला जेवायला मस्तपैकी. आणि तन्मयला पण बसायचं जेवायला. बसायचं ना. काय खायचं? एवढा घाम कसं काय आला? घाम कसं काय आला एवढा? हा कुठे गेलता पळायला? कुठं? हा वय ते पृथ्वी लंगवायला तर राहत होतं. आहे का नाही? आहे का नाही? चला आता जेवायला. गाईच आता संध्याकाळचे 11:30. आपल्याच्या विशालला घ्यायला किती वाजता? 12-1 वाजता. कारण की विशाला नगर होतो झाले ते आवरलेलं आहे. स्क्रीन सगळं आवरलेलं आहे. फक्त त्याला घ्यायला जायचं पण तिथून नाही गेले होता. तर तिथे त्याला इथे यायला जवळपास 1.5 तास लागेल. कारण की गाडीच्या 2 स्क्रीन दमदम यावं लागतं. गाडी दमायचं लागते घाटीमध्ये. त्यामुळे मग त्यावेळेस आपण विशाल खायला जाऊ. तर मित्रांनो फायनली मला संध्याकाळची 1 वाजता विशाला घ्यायला यावं लागलेलं आहे. विशाल जस्ट आलेलं आहे. विशालला विचारत कसं काय गेला आजची नाईटची ऑर्डर. कसं गेली विशाल? कसं गेली ऑर्डर नाईटची? हे विशाल कसं गेली? हां गाईच फुल दामलेला आहे ते. त्याच्यामुळे मी कधी नाईटची ऑर्डरला जात नाही जास्त करून. विशाल जात असतो. नाईटची ऑर्डर लावून जमतं रे. आज काय वरती घेतलं थोड्या पॅट आहे. कारण की ऑलरेडी आणखीन स्क्रीन होती याच्यामध्ये. अरे पायपाची फार बँड वाजली गाईच. तर गाईच फायनली विशालला सोडून आता इथं आलेलो आहे आपल्या कॉलनीमध्ये. मित्रांनो आहे की आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर भेटून त्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. चला बाय बाय. गाईज नाश्त्याला आहेत पोहे. इकडे किचन रूम. गाईज चला घेऊ पोहे फस्त करून आपल्या सेटअप करू.